गुड मॉर्निंग फ्रेंड. आपण केमिकल थर्मोडायनॅमिक ह्या चॅप्टरच्या संदर्भामध्ये डिस्कशन करतो आहे. आत्तापर्यंत आपण ह्या चॅप्टरमध्ये जे काही मुद्दे झाले त्याचे एक थोडक्यात ओव्हरलुक करतो. पहिल्या लेक्चरला आपण सिस्टम आणि जे काही भाग आहे तो सिस्टमचा भाग तो समजून घेतला. प्रोसेसेस काय आहे आपण त्याच्यामध्ये थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी काय आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी त्याच्या संदर्भात समजून घेतलं. स्टेट फंक्शन काय आहे ते समजून घेतलं आपण पहिल्या लेक्चरला. दुसऱ्या लेक्चरला प्रोसेसेस काय आहे त्या प्रोसेसेसच्या संदर्भामध्ये आपण तिथं डिस्कशन केलं. ओपन सिस्टम, क्लोज प्रोसेसेस, आयसोथर्मल प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबॅरिक प्रोसेस, ॲडिबॅटिक प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस याच्या संदर्भात समजून घेतलं. त्याच्या पुढच्या लेक्चरला आपण पाथ फंक्शन, वर्क आणि हीट हे पाथ फंक्शन कसं आहे त्याच्या संदर्भात सांगितलं. त्या लेक्चरमध्ये आपण वर्क डन ॲट कॉन्स्टंट प्रेशर याच्या संदर्भात डिस्कशन केलं. तिथं आपण व्हॅल्यू काढली W=-Px×Δv. त्याच्यानंतर वर्क ॲट फ्री एक्सपान्शन काय आहे ते बघितलं. मॅक्झिमम वर्कची कन्सेप्ट काय ते बघितली आणि त्याच्यासाठी काय कंडिशन असतात त्या आपण इथं बघितल्या. आणि त्याच्या पुढच्या लेक्चरला म्हणजेच मागच्या लेक्चरला आपण वर्क डन ॲट व्हेरिएबल प्रेशर याच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलेले आहेत. आज आपण थोडंसं पुढे जाऊ आणि ह्या थर्मोडायनॅमिकचं फर्स्ट लॉ काय आहे त्या फर्स्ट लॉच्या संदर्भामध्ये आपण इथं डिस्कशन करू. ओके, आपलं याचं 5वं लेक्चर आहे. काय आहे या लेक्चरमध्ये आपण इथं बघू. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय स्टेटमेंट करतील आपल्याला ह्या लॉच्या संदर्भामध्ये. वेगवेगळे स्टेटमेंट्स आहेत, सगळे एनर्जीशी संबंधित आहेत. काय बघा, एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. जी काही एनर्जी आहे युनिवर्सची ती कसली असणार, तुमची तर कॉन्स्टंट असणार आहे. याचा अर्थ आपण असं सांगू शकतो, दुसरं स्टेटमेंट असं करू शकतो आपण इथं, द टोटल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टम इज कॉन्स्टंट असं आपण म्हणू शकतो. एनर्जी ऑफ द युनिवर्स इज कॉन्स्टंट असं आहे. तर याचा अर्थ जी काही टोटल एनर्जी आहे तुमची आयसोलेटेड सिस्टमची ती सुद्धा तुमची कॉन्स्टंट असणार आहे. सेम मिनिंग आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन ओनली बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ओके, काय सांगितलं, जसं तुम्ही आपल्याला इथं असं सांगता येईल, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन ट्रान्सफॉर्म इन वन फॉर्म टू अनदर फॉर्म असं ते आहेत. ओके, इथं थोडंसं वाक्यरचना वेगळी आहे. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड अँड इट कॅन ओनली बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म असं आपण म्हणू शकतो. त्याच्यासाठी मॅथमॅटिकल इक्वेशन आहेत जे आपण मागच्या लेक्चरला बघितलं. काय होतं ते, डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा यू दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू वेअर क्यू इज हीट अँड डब्ल्यू इज वर्क डन बाय ऑर ऑन सिस्टम. वर्क दोन प्रकारचे तुमचं, एकतर वर्क डन ऑन सिस्टम और वर्क डन बाय सिस्टम असं आहेत. जास्त कॉम्प्रेशन होतं त्यावेळेस तुमचं वर्क डन होते, सिस्टम वर्क डन ऑन सिस्टम होते. जास्त एक्सपान्शन होते त्यास जे काही वर्क डन होते ते बाय सिस्टम होते. क्यू ही दोन प्रकारचे बघितले आपण तिथं. एनर्जी ज्यास ॲब्झॉर्ब होते त्यास तुमचा क्यू पॉझिटिव्ह आहे, ज्यास एनर्जी रिलीज होते सिस्टमकडनं त्यास तुमचा क्यू जो आहे तो निगेटिव्ह आहे. ओके, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये ते कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत. म्हणजे काय, आपल्याला असं सांगता येईल की इंटरनल चेंज इन इंटरनल एनर्जीमधलेलं आहे. तर चेंज इन इंटरनल एनर्जी क्यू प्लस डब्ल्यू. आता ही जी काही इंटरनल एनर्जी आहे ती इंटरनल एनर्जी त्याच्यातली जी काही इंटरनल एनर्जी किंवा डिक्रीज होईल त्याच्या संदर्भामध्ये आहेत. काय सांगितलं त्यांनी बघा, इंटरनल increase in internal energy of system is equal to sum of quantity of heat supplied to system and amount of work done on system. जे काही आहेत इंटरनल एनर्जी ज्यास इन्क्रीज होते केव्हा इन्क्रीज होते की ज्या सिस्टमला एनर्जी आपण सप्लाय करतोय, आणि जे काही वर्क डन झालेलं असेल ते वर्क डन ऑन सिस्टम झालेलं असेल त्यावेळेस तुमचं इंटरनल एनर्जी ही इन्क्रीज झालेली आहे. व्हाईस वर्सा,
याच्या विरोधात असणार आहे ज्यावेळेस तुमचा वर्क डन ऑन बाय सिस्टम झालेलं असणार आहे त्यावेळेस तुमची काही इंटरनल एनर्जी जी काय डिक्रीज झालेली असणार आहे आणि हीट रिलीज झालेली असणार आहे. हीट काय झालेली असणार त्यावेळेस रिलीज झालेली असणार आहेत. म्हणजे इथं पॉझिटिव्ह येतात ना दोघं. वर्क डन ऑन सिस्टम म्हणजे डब्ल्यू तुमचा पॉझिटिव्ह, हीट सप्लाय करता म्हणजे तुमचं क्यू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह प्लस पॉझिटिव्ह त्याची व्हॅल्यू काय ना तुमची इथं पॉझिटिव्ह येणार आहे. जास्त क्यू तुमचा निगेटिव्ह असेल, डब्ल्यू तुमचा निगेटिव्ह असेल, त्याच चेंज इन इंटरनल एनर्जी ही तुमची डिक्रीजच झालेली असणार आहे. म्हणजे डिक्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम इज इक्वल सम ऑफ क्वांटिटीज ऑफ हीट रिलीज बाय द सिस्टम अँड अमाऊंट ऑफ वर्क डन बाय सिस्टम असं आपण ते स्टेटमेंट करू शकतो त्याच्यामध्ये. ओके, बघा पुढे काय. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक फॉर व्हेरियस प्रोसेसेस. ज्या प्रोसेसेस आपण बघितल्या त्या प्रोसेसेसच्या संदर्भामध्ये हा लॉ काय आहे, काय म्हणतो हा लॉ त्याच्या संदर्भामध्ये. जसं आता फॉर एक्झाम्पल आयसोथर्मल प्रोसेसमधला आपण तर तिथं क्यू तुमचा काय ते 0 येतो. तर काय क्यू जर 0 असेल तर डेल्टा यू इज इक्वल टू तुमचा डब्ल्यू येतो. त्याच्या संदर्भामध्ये आहे हा. मग आयसोथर्मल प्रोसेस काय आहे लक्षात घ्यायच्यामध्ये. डेल्टा यू इज इक्वल टू 0. आता हा डेल्टा यू इज इक्वल टू 0 आहे. कसा डेल्टा यू इज इक्वल टू 0 आहे तर इंटरनल एनर्जी तुमची ही 0 आहे. ओके, फॉर आयसोथर्मल प्रोसेस इंटरनल एनर्जी इज 0. देर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज डेल्टा यू. डेल्टा यू इज 0. इफ डेल्टा यू इज 0 वी कॅन से 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सो वी arrange this equation. We can say q is equal to minus w or w is equal to minus q. आता इथं बघा फॉर आयसोथर्मल प्रोसेस काय होतंय, काय याच्यामध्ये चेंजेस व्हायला पाहिजे लक्षात घ्या तुम्ही. याच्यामध्ये याचा अर्थ काय, तुमचा डब्ल्यू निगेटिव्ह आहे तर ही तुमची प्रोसेस जी आहे ही प्रोसेस तुमची एक्सपान्शनची प्रोसेस आहे. म्हणजे वर्क डन बाय सिस्टम आहे, वर्क डन बाय सिस्टम. ओके, मी शॉर्टमध्ये लिहितो इथं वर्क डन बाय सिस्टम आहे. ठीक आहे, असं आपल्याला म्हणता येईल. इथं काय म्हणता येईल आपल्याला, वर्क डन ऑन सिस्टम, वर्क डन ऑन सिस्टम. ओके, पण मग क्यूची पोझिशन काय, तिथं वर्क डन बाय सिस्टम आयसोथर्मल प्रोसेसमध्ये ज्यावेळेस आपण हीट सप्लाय करतोय, हीट आहे ना प्लस आहे म्हणजे क्यू तुमचं पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपण हीट काय करतोय, सप्लाय करतोय. तर सप्लाय करतोय आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपण ज्यावेळेस हीट सप्लाय करतोय त्यास वर्क डन बाय सिस्टम होते. ज्यास हीट रिलीज होते त्यास वर्क डन ऑन सिस्टम होते, असं त्याचा मिनिंग होतोय. ठीक आहे, बी केअरफुल, व्यवस्थित ते समजून घ्या ती कन्सेप्ट काय आहे. याच्यावरती MCQ विचारले जातात, याच्यावरती तुमचे न्यूमेरिकल असतात. न्यूमेरिकल म्हणजे जे काही तुमचे MCQ मधले न्यूमेरिकल याच्यावरती असू शकतात. आणि 1 सेंटेन्स आन्सर जे आहेत ते याच्यावरती विचारले जाऊ शकतात. कशावरती, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक फॉर व्हेरियस प्रोसेसेस त्याच्यावरती. आणि तुमचं CET असेल किंवा नीट असेल याच्यावर ह्या एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहेत. सो बी केअरफुल. नेक्स्ट प्रोसेस इज ॲडिबॅटिक प्रोसेस. आता ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये काय तुमच्या इथं आपल्याला असं सांगता येईल की जी काही क्यू आहे तो क्यू तुमचा कॉन्स्टंट आहे. तिथं इन ॲडिबॅटिक प्रोसेस क्यू इज कॉन्स्टंट, दॅट इज क्यू इज 0. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. काय तुमच्या इथं हा जर 0 आला तर डब्ल्यू आपलं यू इज इक्वल टू डब्ल्यू. ओके, इंटरनल एनर्जी जर तुमचं इफ the process is adiabatic process, then internal energy increases with work done on system. ज्यास तुमची इंटरनल एनर्जी डिक्रीज होईल त्यास वर्क डन बाय सिस्टम होईल, असं त्याचा मिनिंग आहे. ओके, बघा कसं आहे ते. क्यू इज इक्वल टू 0. इफ क्यू इज इक्वल टू 0 देन डेल्टा यू इज इक्वल टू 0 प्लस डब्ल्यू, दॅट इज डब्ल्यू आपलं डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू और डेल्टा यू मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. याचा काय अर्थ काय आपल्याला माहिती आहे. इथं काय तुमचं हा डब्ल्यू पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ वर्क डन ऑन सिस्टम झालेला आहे. इथं डब्ल्यू तुमचं निगेटिव्ह आहे, डब्ल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे वर्क डन बाय सिस्टम झालेलं, इथं बाय सिस्टम झालं आहे, ऑन सिस्टम झालेलं आहे इथं. म्हणजे वर्क डन ऑन सिस्टम then internal energy increases in adiabatic process, while in adiabatic process internal energy decreases with
वर्क डन बाय सिस्टम, असं त्या आहेत. ह्या प्रोसेसेस तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. नेक्स्ट आयसोक्लोरिक प्रोसेस वेअर डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. डेल्टा व्ही काय तुमच्या इथं 0 असणार आहे. ठीक आहे. आयसोक्लोरिक प्रोसेस तिथं तुमचं व्हॅल्यूम कॉन्स्टंट आहे. आता व्हॅल्यूम कॉन्स्टंट याचा इफेक्ट काय, तर आपल्याला माहिती आहे की डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही. ठीक आहे. डब्ल्यू आपल्याला डब्ल्यूच्याकडे जाऊ आपण इथं. जर हा डब्ल्यू तुमचा आपला डेल्टा व्ही जर 0 आहे, मायनस पी एक्स इंटू 0, सो डब्ल्यू इज इक्वल टू 0. मग आपला डेल्टा यू काय तुमचा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, वेअर डब्ल्यू इज 0, देन डब्ल्यू इज आपलं डेल्टा यू इज इक्वल टू प्लस क्यू. म्हणजे इथं तुमचा जो काही रेशो आहे तो काय लिहितं बघा, डेल्टा यू प्लस डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी ई एक्स इंटू डेल्टा व्ही, जे आता डब्ल्यूची मी तुम्हाला व्हॅल्यू सांगितली. ओके, ते 0 आहेत. ठीक आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही सबस्क्रिप्टला दिलेलं आहे व्ही, म्हणजे फॉर कॉन्स्टंट व्हॅल्यूम असं आपण म्हणू शकतो त्याला. ओके, विच इज स्टेट फंक्शन. ते स्टेट फंक्शन म्हणजे डेल्टा यू सुद्धा तुमचं स्टेट फंक्शन येईल. ठीक आहे. हां, क्यू मी काय सांगितलं तुम्हाला की क्यू हा तुमचा स्टेट फंक्शन नाही, ते पाथ फंक्शन आहे. पण आयसोक्लोरिक प्रोसेससाठी क्यू हा तुमचा स्टेट फंक्शन असणार आहे, बिकॉज चेंज इन इंटरनल एनर्जी इज स्टेट फंक्शन. ओके, ठीक आहे. ते लक्षात घ्या. काय सांगितलं त्यांनी, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम इज न्यूमेरिकली इक्वल टू द हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टम इन कॉन्स्टंट व्हॅल्यूम प्रोसेस. ओके, मग इंटरनल एनर्जी जर तुमची इन्क्रीज होते तर हीट ॲब्झॉर्ब झालेलं असणार आहे. व्हाईस वर्सा इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली तर तुमचं हीट जी काही आहे सिस्टमकडनं ती रिलीज झालेली असणार आहे ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम. ओके, ठीक आहे. असं आपल्याला सांगता येणार आहेत. फॉर आयसोबॅरिक प्रोसेससाठी काय असेल तुमचं, तर पुन्हा हेच इक्वेशनचा आपण ते विचार करू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी ई एक्स याचा विचार करू आपण इथं. ठीक आहे. तिथं तुमचा काय कसं आहे ते बघा. मग डेल्टा पी तुमचा काय तुमचा इथं 0 आहे, म्हणजे जे काही इंटरनल प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर ते त्यांच्यातला डिफरन्स हा तुमचा 0 असणार आहे. ठीक आहे. फक्त जो काही चेंज इन व्हॅल्यूम आहे तो असणार आहे तिथं तुमचा. म्हणजेच डेल्टा यू इज इक्वल टू क्यू पी. आता क्यूला पी आहेत याचा अर्थ काय, कॉन्स्टंट प्रेशरसाठी ते दिलेलं आहेत. हे इक्वेशन तुमच्या इथे क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी ई एक्स इंटू डेल्टा व्ही, वेअर क्यू पी इज स्टेट फंक्शन. कारण हा प्रॉडक्ट तुमचा स्टेट फंक्शन आहे, डेल्टा यू हा तुमचा स्टेट फंक्शन आहे, म्हणून क्यू पी सुद्धा इथं स्टेट फंक्शन असणार आहे. फॉर आयसोक्लोरिक प्रोसेस अँड आयसोबॅरिक प्रोसेस क्यू इज स्टेट फंक्शन. ओके, अदरवाईज इथं इट इज अ पाथ फंक्शन. लक्षात घ्या. एन्थॅल्पी, पुढचा मुद्दा तुम्हाला देता येईल एन्थॅल्पीचा. जस्ट 1 मिनिट. एन्थॅल्पी कशाला म्हणायचं, तर बघा एन्थॅल्पी काय तुमचा, एन्थॅल्पी ऑफ सिस्टम इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम अँड द एनर्जी इक्विवॅलंट टू पी व्ही वर्क. ओके, याचा अर्थ काय की हा तुम्ही एचने दाखवणार याला. एन्थॅल्पीला कशाने दाखवता तुम्ही, एचने दाखवतात. तर ते तुमचं काय आहे, इट इज अ समेशन ऑफ इंटरनल एनर्जी दॅट इज यू प्लस एनर्जी इक्विवॅलंट टू पी व्ही वर्क. जो काही तुमचा वर्क आहे, पी व्ही प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट ऑफ पी व्ही वर्क जे आहे ते तिथे जी काही एनर्जी रिलीज होईल हे वर्क डन होत असताना, पी व्ही वर्क होत असताना, तर त्याचे ते इक्विवॅलंट आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, आता याच्यामध्ये जर आपण इथं विचार केला की डेल्टा जर 2 स्टेटचा जर विचार केला आपण याच्यामध्ये बघा, वी कॅन से डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. यांच्यामध्ये आपण हे व्हॅल्यू पुटअप करू. काय आलं तुमचं, H1 इज द एन्थॅल्पी ऑफ इनिशियल स्टेट, H2 इज एन्थॅल्पी ऑफ फायनल स्टेट. देन डेल्टा एच इज इक्वल टू U2 प्लस P2 V2 मायनस U1 प्लस P1 V1 असं म्हणू शकतो आपण. मग यांच्यामध्ये ही जी काही सारख्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण एका साईडला घेऊ. ठीक आहे. मग डेल्टा एच इज इक्वल टू काय तुमचं U2 मायनस U1 प्लस P2 V2 मायनस P1 V1
आता हा जो काही डिफरन्स आहे हा आपण डेल्टाने दाखवतो. म्हणजे तुमचं डेल्टा एच इज इक्वल टू काय, डेल्टा यू, हे बघा ॲक्च्युली इक्वेशन काय आलं तुमचं, डेल्टा एच इज इक्वल टू यू टू मायनस यू वन प्लस डेल्टा पी व्ही. ओके, इथं मी असंही म्हणू शकलो असतो, हे इक्वेशन मी असंही म्हणू शकलो असतो, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा पी व्ही असं सुद्धा मी त्याला म्हणू शकलो असतो. ओके, आणि असंही म्हटलं तरी काही हरकत नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण इथं असं म्हणू शकलो असतो मी. ठीक आहे, बघा काय आहे ते पुढे, फॉर कॉन्स्टंट प्रेशर P1 इज इक्वल टू P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P. आता प्रेशर तुमचा कॉन्स्टंट आहे म्हणजे प्रोसेस तुमची ही आयसोबॅरिक प्रोसेस आहे असं आपण इथं कन्सिडर करू, अज्युम करू. मग तुमचं जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन आलं तुमचं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस, जो बघा जे काही तुमचं इक्वेशन होतं डेल्टा एच इज इक्वल टू, म्हणजे सांगितलं तुम्हाला की मी असं ते इक्वेशन लिहू शकतो. तर हा जर तुमचा कॉन्स्टंट आहे, हा व्हेरिएबल नाही आहे, तर त्याला आपण बाजूला घेऊ. ओके, म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. ठीक आहे, हा कॉन्स्टंट आहे ना, हा कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला आपण बाहेर घेऊन घेतलं, त्याचं व्हेरिएबल नाही तो. हा डेल्टा व्ही म्हणजे व्हेरिएबल आहे, डेल्टा यू म्हणजे व्हेरिएबल आहे, डेल्टा एच म्हणजे व्हेरिएबल आहे ते. ओके, असं आपण त्याचं मिनिंग होतं. मग अज्युमिंग प्रेशर, आता इथं तुमचं प्रेशर सारखंच आपण इथं कन्सिडर केलेलं आहे, P1 इज इक्वल टू P2. तसंच आपण इंटरनल प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर हे सुद्धा तुमचं सारखंच आहे असं आपण इथं कन्सिडर करू, अज्युम करू. म्हणजे तुमचं इक्वेशन आलं QP. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं त्याचं मॉडिफिकेशन झालं फॉर आयसोबॅरिक प्रोसेस. QP इज इक्वल टू डेल्टा यू प्लस P डेल्टा व्ही. जो आपण इक्वेशन काय म्हणलं होतं, QP इज इक्वल टू डेल्टा यू प्लस PX इंटू डेल्टा व्ही म्हटलं होतं, त्याला आपण मॉडिफाय केलं कारण प्रेशर हा तुमचा कॉन्स्टंट आहे इनसाईड आणि आउटसाईडला. सो वी कॅन से दिस इक्वेशन बिकम्स QP इज इक्वल टू डेल्टा यू प्लस P डेल्टा व्ही असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, मग आता ह्या 4 आणि 5 इक्वेशनवरनं वी कॅन से, आता बघा इथं हे जे काही तुमचं दोघं इक्वेशन आहेत, हे दोघं इक्वेशन, तर इथं तुमची जे काही RHS आहेत ते RHS सेम आहे, RHS हे सेम आहे. म्हणजे तुमची LHS सुद्धा काय असलं पाहिजे, इथं सेम असलं पाहिजे. म्हणजे ह्या इक्वेशनवरून आपण असं म्हणू शकतो की डेल्टा एच इज इक्वल टू QP. ओके, वी कॅन से डेल्टा एच इज इक्वल टू QP दिस. आणि मी तुम्हाला ते सांगितलं की हे QP तुमचं स्टेट फंक्शन आहे. ओके, फॉर आयसोबॅरिक प्रोसेस QP इज फॉर आयसोबॅरिक प्रोसेस QP इज स्टेट फंक्शन. सो हा स्टेट फंक्शन आहे, तर डेल्टा एच सुद्धा तुमचा हा काय असणार इथं स्टेट फंक्शन असणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. चेंज इन इंटरनल चेंज इन एन्थॅल्पी ऑफ सिस्टम इज इक्वल टू हीट ॲब्झॉर्ब बाय द सिस्टम ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे आपण असं म्हणतो इथं की एन्थॅल्पी ही तुमची त्या सिस्टमची इक्वल टू आहे जितकी हीट ॲब्झॉर्ब होते त्या सिस्टमकडनं. पण कशाला, केव्हा, ज्या तुमचं प्रेशर हे कॉन्स्टंट असणार आहे त्यावेळेस हा आपण लॉ तिथं अप्लाय करू शकतो. ओके, मग आता रिलेशन आलं तुमचं, रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू काय आहे, ते दोघांमधलं रिलेशन आपण इथं समजून घेऊ काय आहे ते रिलेशन. थोडंसं आजचं लेक्चर हे मोठं होईल, थोडंसं मोठं होईल, काही खूप जास्त होणार नाही, नेहमी होतं त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं होईल. ओके, रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू, दॅट इज रिलेशनशिप बिटवीन एन्थॅल्पी, चेंज इन एन्थॅल्पी अँड चेंज इन इंटरनल एनर्जी असं म्हणू शकतो आपण इथं. ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, बघा काय सांगितलं त्यांनी कॉन्स्टंट प्रेशरला, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस P डेल्टा व्ही. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन नंबर 1 आहे आपलं, असं आपण कन्सिडर करू. ओके, आता बघा त्यांनी काय सांगितलं, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड लिक्विड डू नॉट शो चेंज इन व्हॅल्यूम विथ चेंज इन प्रेशर. आता सॉलिड आणि लिक्विड यांचं जे काही कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आहे तो कॉम्प्रेसिबिलिटी ते नाही, जितकं गॅस कॉम्प्रेस होतो आहे तुमचा तितकं सॉलिड आणि लिक्विड कन्सिडरेबल होतं, निग्लिजिबल कॉम्प्रेस होतो आहे. म्हणजे डेल्टा व्ही तुमचा इथं 0 असणार आहे. मग जर डेल्टा व्ही 0 असेल, तुमचा डेल्टा व्ही 0 असेल, प्रेशरही व्हेरिएबल सांगितले त्यांनी. ओके, बघा रिॲक्शन इन्व्हॉल्व्स सॉलिड अँड लिक्विड डू नॉट शो चेंज इन व्हॅल्यूम.
व्हॅल्यूम इथं 0 आहे. विथ इन चेंज इन प्रेशर, प्रेशर तुम्ही चेंज करत राहा पण तुमचं व्ही हे चेंज होत नाही. याचा अर्थ काय की ही जी काही टर्म आहे ही टर्म तुमची 0 येणार आहे. ही टर्म काय तुमची तो 0 येईल. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू काय डेल्टा यू येईल. हे एक रिलेशन झालं तुमचं. व्हेन एव्हर द रिॲक्शन इन्व्हॉल्व सॉलिड अँड लिक्विड वी कॅन से डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. ओके. बघा फॉर द रिॲक्शन इन गॅसियस स्टेट. आता गॅसियस स्टेटमध्ये हा जो काही आहे हा मुद्दा तुमचा चेंज झालेला असणार आहे कारण तिथं व्हॅल्यूम तुमचं व्हेरिएबल आहे. ठीक आहे. इन केस ऑफ गॅसियस स्टेट डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इन ब्रॅकेट V2 मायनस V1. मग आता यांना आपण इथं प्रॉडक्ट करू. याचं प्रॉडक्ट घेऊ आपण. ह्या ब्रॅकेटला सॉल्व करू. हा जो काही ब्रॅकेट आहे तुमचा ह्या ब्रॅकेटला सॉल्व करू. हा जो काही ब्रॅकेट दिलेला आहे त्याला सॉल्व करू. तो सॉल्व केल्यानंतर काय आहे ते इक्वेशन एकदम सिम्पल आहे. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी V2 मायनस पी V1. आता आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू NRT असं आपण म्हणू शकतो. ओके. सो मग इथं तुमचं येईल P1 V1 RT सॉरी P V1 इज इक्वल टू N1 RT. दुसरं येईल तुमचं PV2 इज इक्वल टू N2 RT असं आपण म्हणू शकतो तिथं इक्वेशन. आणि हे व्हॅल्यू आपण इथं पुढू शकतो. का हे कशावर घेतलं आपण इथं आपल्याला माहिती आहे PV इज इक्वल टू NRT हे आपल्याला माहिती आहे. त्या इक्वेशनवरून आपण हे घेतलेलं आहे सगळं. ठीक आहे. बघू आपण इथं पुढे काय आहे ते. V1 व्हॅल्यूम ऑफ गॅस फेज ऑफ रिॲक्टंट. V2 व्हॅल्यूम ऑफ गॅस फेज ऑफ प्रॉडक्ट. बघा assuming reactant and product gases to be ideal, applying ideal gas equation PV is equal to NRT. Okay, that is PV1 is equal to N1 RT or PV2 and not or and PV2 is equal to N2 RT. हे आपण त्या इक्वेशनमध्ये पुटअप करू. ते इक्वेशन काय आहे तुमचं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस N2 RT मायनस N1 RT. मग आता इथं तुमचं RT हा कॉन्स्टंट आहे. RT हा कॉन्स्टंट आहे. मग तो कॉन्स्टंट जर आपण बाजूला काढलं तर तुमचं इक्वेशन काय आहे तुमचं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस N2 मायनस N1 इंटू RT. आता हा डेल्टा N आपलं N2 मायनस N1 दॅट इज डेल्टा N. मग तुमचं इक्वेशन काय आहे तुमचं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी हा काय इट इज ओनली फॉर गॅसियस स्टेट. गॅसियस स्टेटच्या संदर्भामध्ये असणार आहे हा. तुमचं जे काही रिॲक्शन्स आहेत ज्या इन्व्हॉल्व होत आहेत तुमचं सॉलिड आणि लिक्विड स्टेटमध्ये त्या याच्यामध्ये त्यांच्यासाठी डेल्टा एन आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके. सो डेल्टा NG इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात लक्षात घ्या. हा जो काही डेल्टा एन काय आहे तो डेल्टा एन महत्त्वाचा आहे. तर जे काही तुमचं गॅस प्रॉडक्ट हा गॅसियस फॉर्ममध्ये असला पाहिजे त्याच वेळेस रिॲक्टंटसुद्धा हा तुमचा गॅसियस स्टेटमध्ये असला पाहिजे. त्यातला दोघांपैकी एक जरी सॉलिड स्टेटमध्ये किंवा लिक्विड स्टेटमध्ये असेल तर डेल्टा एनची व्हॅल्यू तुमची 0 येणार आहे. ओके. सो बी केअरफुल फॉर दिस पॉईंट. आता वर्क डन इन केमिकल रिॲक्शनमध्ये तुमचे वर्क काय येतात ते इथं समजून घेणंही आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. बघा ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर वर्क डन बाय सिस्टम. हे आपण आता बघितलं ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर आयसोथर्मल प्रोसेस अँड आयसोबॅरिक प्रोसेस वर्क डन बाय सिस्टम हे काय असेल ते बघितलं आपण इथं. W इज इक्वल टू मायनस PEX इंटू डेल्टा व्ही. हे आपण दुसऱ्या लेक्चरला तिसऱ्या लेक्चरला याच्यावरती चर्चा केलेली होती. मग आता आपल्याला वर्क डन इन केमिकल रिॲक्शन बघितलेले आहेत. ह्या प्रोसेसच्या संदर्भात बघितलं. आता वर्क डन इन केमिकल रिॲक्शन व्हॉट इज वर्क डन इन केमिकल रिॲक्शन त्याचा विचार करायचा आपल्याला इथं. आता बघा आपण असं जर अज्युम केलं की PEX इज इक्वल टू P. ओके. सो इक्वेशन फर्स्ट काय तर तुमचा W इज इक्वल टू मायनस PV2 असं तो इक्वेशन येणार आहे. ओके. मग आता आपल्याला माहिती आहे
डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी इन ब्रॅकेट V2 मायनस V1. पुन्हा याला आपण बाय फॉरगेट करू, हा ब्रॅकेट सॉल्व करू. तो ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर काय तुमचा डब्ल्यू इज इक्वल टू PV2 मायनस PV1 असं येणार आहे. ओके, पुन्हा हे V1 काय V2 काय हे दिलेलं आहे इथं बघा. मी सांगितलं तुम्हाला डब्ल्यू इज इक्वल टू मायनस PV2 प्लस PV1 ही आपलं इक्वेशन नंबर 3 येत आहेत. पुन्हा आपण आयडियल गॅस इक्वेशन अप्लाय करू बाय युझिंग द आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. तर आपल्याला काय तुमचं PV1 N1 RT अँड PV2 N2 RT असं येणार आहे. ते आपण इक्वेशन नंबर वरच्या इक्वेशनमध्ये पुटअप करू. मग ते इक्वेशन लिहिलं तुमचं डब्ल्यू इज इक्वल टू मायनस N2 RT प्लस N1 RT. सिमिलर आहे, काही फारसं त्याच्यामध्ये बदल होत नाही आहे या इक्वेशनमध्ये जे आपण आधीचं डिराईव्ह केलं त्या इक्वेशनमध्ये आणि ह्या इक्वेशनमध्ये. मग काय तुमचं डब्ल्यू इज इक्वल टू ओके डब्ल्यू इज इक्वल टू काय तुमचं बघा इथं N1 नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट, N2 काय असणार तुमचं नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट असणार आहेत. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस RT कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला बाहेर घेतलं इन ब्रॅकेट N2 मायनस N1. हा N2 मायनस N1 म्हणजे डेल्टा G म्हणजे तुमचं डब्ल्यू इज इक्वल टू मायनस RT डेल्टा N. किंवा आपल्याला एक्झाममध्ये हे इक्वेशन असंही वापरता येईल डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा N. इथं G लिहायलाच पाहिजे असं काही नाही, मायनस डेल्टा N इंटू RT असं ही इक्वेशन येत आहे. ओके, दिस इज द वर्क डन इन केमिकल रिॲक्शन, दिस इज द वर्क डन इन केमिकल रिॲक्शन असं आपल्याला सांगतील का. ओके, पुन्हा सांगितलं त्याने डेल्टा G काय आहे डेल्टा NG काय आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट. हे लक्षात घ्या, गॅसियस रिॲक्टंट आणि गॅसियस प्रॉडक्टच आहे. तुमचं लिक्विड आणि सॉलिड स्टेट असेल तर तिथं डेल्टा N तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार नाही, Nची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार नाही. ओके, सो बी केअरफुल. आता वर्क डन इन केमिकल रिॲक्शन्स आहेत आपण इथं बघितलं ते काय आहे तुमचं किंवा काय काय होऊ शकतं. तर N2 when N2 is greater than N1 then W is negative, that means work done by system. Or when N2 is small less than N1 then W is पॉझिटिव्ह. ओके, आता तुम्ही म्हणणार तरी कसं तर आपल्याला माहिती आहे डब्ल्यू इज इक्वल टू काय मायनस डेल्टा NRT असं आहे. ठीक आहे, आता तुमचा हा डेल्टा N काय तुमचा N2 डेल्टा N इज इक्वल टू N2 मायनस N1. सपोज आपण असं कन्सिडर करू की तुमचा N2 हा 10 आहे आणि N1 हा तुमचा 8 आहे. ओके, मग हा डेल्टा N तुमचा काय येईल बघा, डेल्टा N काय येईल तो बघा 10 मायनस 8 विच इज इक्वल टू 2. ओके, हा जर ही 2 व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुटअप केली तर ही जी काही तुमची प्रोसेस आहे ही डब्ल्यू जे आहे तो डब्ल्यू तुमचा निगेटिव्ह राहणार आहे. म्हणजे इथं तुमचा डेल्टा N हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. ह्या प्रोसेसमध्ये काय तुमचा डेल्टा N हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. जर ओके याच्यामध्ये सपोज असं जर झालं उलट झाला तर याच्यामध्ये तर उलट झालं याच्यामध्ये समजा सपोज इथं तुमचा हा 8 आहे आणि हा 10 आहे, मग इथं तुमचं इथे उलट होईल. ते सपोज इथं 8 मायनस 10 ही व्हॅल्यू तुमची -2. मग ही -2 हे बघा ही डेल्टा Nची व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू. डेल्टा Nची व्हॅल्यू पुटअप करू -2 मल्टिप्लाय बाय -2. तर काय डब्ल्यू तुमचा हा पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे इथं काय तुमचा डेल्टा N हा +2 यायला पाहिजे. सॉरी डेल्टा N हा तुमचा निगेटिव्ह यायला पाहिजे ज्यास तुमचा डब्ल्यू हा पॉझिटिव्ह असेल. ओके, सो बी केअरफुल. हे लक्षात घ्या. याच्यामध्ये जर
N2 मायनस N1 असेल म्हणजे फ्री एक्सपान्शन असणार तिथं, तर देर इज नो वर्क ऑन सिस्टम ऑर बाय सिस्टम. ठीक आहे, हे लक्षात घेतं. मग हे झालं तुमचं एक वर्क डन इन केमिकल रिॲक्शनच्या संदर्भामध्ये. आता कंडिशन अंडर विच डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. काय काय कंडिशन आहे ह्या डेल्टा एन आणि डेल्टा एच ह्या इक्वल टू असण्याच्या. तर सगळ्यात महत्त्वाची काय सांगितलं त्यांनी, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता आपण असं कन्सिडर करू की ही रिॲक्शन जी काही तुमची कॅरी ऑन होते ती क्लोज व्हेसलमध्ये होते, जिथं तुमचं व्हॅल्यूम चेंज होणार नाही. म्हणजे हा जो काही प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट तुमचा काय इथं झिरो येईल. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू असं आपण सांगू शकतो फॉर अ क्लोज सिस्टम डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू असं आपल्याला सांगता येणार आहे. आता दुसरी कंडिशन सांगितली त्यांनी बघा, द रिॲक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड अँड लिक्विड व्ही डेल्टा व्ही कॅनॉट बी निग्लेक्टेड. त्याला आपण कॅन बी निग्लेक्टेड, नॉट कॅनॉट बी मधलं बोललो मी ते चुकीचं आहे. कॅन बी निग्लेक्टेड त्याला आपण निग्लेक्ट करू शकतो. म्हणजे काय, डेल्टा एच पुन्हा तिथं तुमचं हा जो काही प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट पुन्हा तुमचं झिरो येईल. मग ती कंडिशनसुद्धा तुमची काय येतं बघा, तिथंसुद्धा तुमचं ते झिरो येणार आहेत. ओके, ठीक आहे. बघा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस आर टी डेल्टा एन जी हा सुद्धा तुमचं तिथं झिरो येणार आहे. हा झिरो येईल, हा झिरो आला म्हणजे हा प्रॉडक्ट झिरो येईल, हा प्रॉडक्ट झिरो आला म्हणजे इथं काय आलं तुमचं इथं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू असं येईल. ओके, पुढे बघा कंडिशन व्हेअर कंडिशन अंडर विच डेल्टा एच इज नॉट इक्वल टू डेल्टा यू. काय केव्हा नसणार आहे, तर डेल्टा एनची व्हॅल्यू जर व्हेरिएबल असेल, डेल्टा एनची व्हॅल्यू जर व्हेरिएबल असेल तर पहिली कंडिशन दिलेली त्यांनी N2 इज ग्रेटर दॅन N1 दॅट इज डेल्टा एन इज पॉझिटिव्ह. तो पॉझिटिव्ह असेल तर काय. पुन्हा आपण ह्या इक्वेशनचा विचार करू इथं. पुन्हा ह्या इक्वेशनचा इथं विचार करू आपण इथं. कोणत्या, ह्या इक्वेशनचा विचार करू. ओके, जर डेल्टा एन पॉझिटिव्ह असेल तर हा प्रॉडक्ट तुमचा पॉझिटिव्ह येणार. म्हणजे इथं ही जी काही इंटरनल एनर्जी आहे ते इंटरनल एनर्जी प्रॉडक्ट प्लस हा प्रॉडक्ट म्हणजे इथं तुमचा डेल्टा एच बघा डेल्टा एन ह्या डेल्टा एनच्या व्हॅल्यूवरती डिपेंड करते ह्या सगळ्या गोष्टी. जर तुमचं N2 इज ग्रेटर दॅन N1 देन डेल्टा एन इज पॉझिटिव्ह, देन आता इथं डेल्टा एच इज ग्रेटर दॅन डेल्टा यू. आता हा कसा असणार इथं बघा, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस NRT डेल्टा एन आहे. ठीक आहे, म्हणजे याच्या व्हॅल्यूमध्ये ही व्हॅल्यू पुटअप झालेली असणार आहे डेल्टा यूपेक्षा. म्हणजे डेल्टा यूपेक्षा त्या डेल्टा एच तुमचा ग्रेटर असणार आहे. जर हा निगेटिव्ह असेल तर ही निगेटिव्ह होईल व्हॅल्यू. ओके, जर हा तुमचा निगेटिव्ह असला, हा जर निगेटिव्ह असला तुमचा तर ही पॉझिटिव्हची व्हॅल्यू आहे ती काय होईल तुमची तर निगेटिव्ह होऊन जाईल. ठीक आहे, देन डेल्टा एच इज लेस दॅन डेल्टा यू असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, ओके. तर कन्क्ल्युजन आपण काय म्हणू शकतो याच्यावरनं की डेल्टा एन झिरो देन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. When delta n is positive, delta h is greater than delta u. When delta n is negative, then delta h is less than delta u असं आपण म्हणू शकतो. ओके, ठीक आहे. युनिट काय आहे हीट अँड वर्कसाठीचं, तर बघा युनिट ऑफ हीट इज कॅलरी. आता ती कशी डिफाईन केलेली आहे कॅलरी, तर इट इज डिफाईन ॲज द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. जी काही हीट आहे कॅलरी आहे, कॅलरी आपल्याला काय डिफाईन करता येणार आहे की 1 ग्रॅम ऑफ वॉटर आहे त्याचं टेम्परेचर आपल्याला राईज करण्यासाठी 1 डिग्री सेल्सिअसने राईज करण्यासाठी जे अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड असणार आहे त्याला आपण कॅलरी म्हणणार आहे. वर्क आणि हीट हे तुमचं इंटर रिलेटेड आहे. ओके, सो एस आय युनिट ऑफ हीट इज जूल. 1 जूल इज इक्वल टू 0.2390 कॅलरी. 1 calorie is equal to 184 joule, that is 1 kilojoule is equal to 184 kilojoule आपल्याला असं म्हणता येईल.
1 liter ATM or bar dm cube is equal to 101.3 joule, okay, which is equal to 1.013 into 10 raised to 9 erg, which is equal to 24.206 कॅलरी. ओके, आपल्याला असे म्हणता येईल 1 जूल इज इक्वल टू 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, विच इज इक्वल टू 1 पास्कल मीटर क्यूब. ओके, 1 पास्कल इज इक्वल टू 1 kg पर मीटर पर सेकंड. इथं पर सेकंद पाहिजे तर, इथं पर सेकंद पाहिजे तर. ओके, ठीक आहे, तर हे करेक्शन करायचं, पर सेकंड स्क्वेअर पाहिजे तिथं, ते एक थोडंसं तेवढं लक्षात घ्या. ओके, 1 बार, मग काय तुमचं 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल, विच इज इक्वल टू 10⁵ किलोग्रॅम पर मीटर पर सेकंड स्क्वेअर असं ते येणार आहे. इथलं फक्त करेक्शन जे आहे हे करेक्शन लक्षात घ्या तुम्ही. इथं हे जे काही करेक्शन आहे हे करेक्शन काय तुमचं इथं सेकंड पर सेकंड मीटर स्क्वेअर आहे ते. ओके, 1 बार dm cube इज इक्वल टू dm cube मल्टिप्लाय बाय 10⁵ kg पर मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथं हे dm क्यूबला मीटर क्यूबमध्ये आपण कन्वर्ट करू. 1 बार dm cube इज इक्वल टू मीटर क्यूब मल्टिप्लाय बाय 10⁻³ इंटू 10⁵ kg पर मीटर स्क्वेअर पर मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही, हा कॅन्सल होईल, ठीक आहे, ही कॅन्सल होईल, इथं 10⁻² येईल, हा कॅन्सल होईल आणि 10 मीटर स्क्वेअर येईल इथं. ठीक आहे, म्हणजे काय तुमचं 1 बार dm cube इज इक्वल टू 100 kg मीटर स्क्वेअर पर सेकंद असं ते इक्वेशन येणार आहे. ठीक आहे, बघा 1 बार dm cube इज इक्वल टू 100 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर असं ते इक्वेशन येणार आहे. दॅट इज 1 बार इज इक्वल टू 100 जूल. आता हे कशावरून सांगितलं आपण इथं जूल, 1 जूल काय तुमचं 1 जूल काय आहे 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर आहे. तर इथं तुमचं 1000 आहे, म्हणून इथं 1 बार इज इक्वल टू 100 जूल आहेत. ओके, ठीक आहे, इथं आजचं आपण चॅप्टर लेक्चर जे आहे ते थांबवू. जे काही आहे पुढचं ते पुढच्या लेक्चरला डिस्कस करू. ओके, थँक्यू.